जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा गरबा तुहा माधव तुहा गरबा तुहा बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची नोंद म्हणून आवडी बहुता सुकृताची नोंद म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची नोंद म्हणून विठ्ठली बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर 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 सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जव हे सकळ सुख आहे जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जव काळ दुरी ठेला जव काळ ठेला तव तू हरिगुण गाय ऐकवतीला तव तू हरिगुण गाय ऐकवतीला मनी भाव धरून या भला नवंचिताला चुकू नको मनी भाव धरुणी भला नवंचिताला चुकू नको मनी भाव धरुणी भला नवंचिताला चुकू नको जोडणी धनान खाली मा जोडोने धनान घाई माते ब्रह्मवृंदे पूजनयती ब्रह्मवृंदे पूजनयती सत्याचरण दया बुद्धी करी सांगा तू चुकू नको सत्याचरण दया बुद्धी करी सांगा तू चुकू नको
सत्याचरण दयाभूती करी संतांना चुकू नको जव काळ असे दुरी केला तव तो हरी गुण गाय ऐकवहिला हरि गुण गाय ऐकवहिला मनी भाव धरून बलान वंचे झाला चुकू नको मनी भाव धरून भला नवचित्याला चुकू नको मनी भाव धरून भला नवचित्याला चुकू नको दशा यौवन वाढले अंगे पांगिला नभे विषय संगे पांगिला नभे विषय संगे काम क्रोध लोभ मोह त्यागी राही संत संगी चुकू नको काम क्रोध मोह त्यागी राही संत संगी चुकू नको काम क्रोध मोह त्यागी राही संत संगी चुकू नको जव काळ असे केला तव तू हरी गुण गाय तव तू हरि गुण गाय ऐकवहिला मनी भाव धरून बलान वंचे झाला चुकू नको मनी भाव धरून भला नवचित्याला चुकू नको मनी भाव धरून भला नवचित्याला चुकू नको मग तेथे नचले राहील ठाईचे सत्ता संपदा राहील ठाईचे पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणी संयम आज्ञा पुढे संचित राहील ग्वाही तुका संयम आज्ञा पुढे संचित राहील ग्वाही तुका संयम आज्ञा जग काळासे जग काळासे दुर्धेला तव तू हरी गुण गाय तव तू हरि गुण गाय ऐकवहिला मनी भाव धरून बलान वंचे झाला चुकू नको मनी भाव धरून बलान वंचिताला चुकू नको मनी भाव बलान वंचिताला चुकू नको हरि 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 गोपाल हरि जय जय गोपाल हरि जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल ब्रह्मवृंदे पूजनयती सत्याचरण दयाभूते करी सांगाती चुकू नको जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐकवहिला मनी भाव धरोणी भला न वंचे त्याला चुकू नको दशा यौवन बाणली अंगी पांगिला नव्हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगी चुकू नको जव हा काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐकवहिला मनी भाव धरोणी भला न वंचे त्याला चुकू नको मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणी तय्यमाज्ञा जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐकवहिला मनी भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातुं निंद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम यदक्षरम मनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन्युवृत्तिनाथेते ख्यातं देवतमाश्रयेत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या
संत चरणा तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. आजच्या या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा नाटाच्या प्रकरणातील बहुतेकांना परिचित असणारा आपल्या जीवनामध्ये आपण काय करावं आणि काय करू नये याची मीमांसा करणारा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे. विठाला मानवी जीवनाच्या सफलतेकरता मानवी जीवनाच्या परिपूर्णतेकरता आपलं जीवन सर्वांगाने परिपूर्ण व्हावं आपलं जीवन सफल व्हावं याकरता माणसाने काय काय करायला चुकू नये ह्याचं वर्णन महाराजांनी अभंगातून केलंय. महाराज सांगतात तुम्हाला वाटतं ना तुमचं जीवन सफल व्हावं यमाच्या तडाक्यातून तुमची सुटका व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही तीर्थयात्रा करायला चुकू नका. अभंगाचं पहिलं चरण. त्याच्यानंतर तुम्ही देवाचं भजन करायला चुकू नका. अभंगाचं 2रं चरण. तुम्ही सत्याचरण करायला चुकू नका. अभंगाचं 3रं चरण. तुम्ही संत संगती करायला चुकू नका. अभंगाचं 4थं चरण. आणि हे जर करायला तुम्ही चुकले तर मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. हे सगळं न करता तुम्ही जर संसारात गुरफटले तर मग खऱ्या अर्थाने तुम्हाला यमाच्या तावडीमध्ये सापडावं लागेल. या मृत्यूलोकाच्या या जन्म मरणाच्या चक्रामध्ये तुम्हाला सापडावं लागेल. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणत या यमाज्ञा. म्हणून आपलं जीवन सफल व्हावं जीवनाच्या सफलतेकरता आपण महाराजांनी या अभंगात ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्या करायला चुकता कामा नये. विठाला आणि याच पैकी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं बाबांनो तीर्थयात्रा करायला चुकू नका. ह्या प्रमाणाचा आदर्श घेऊन या संत विचाराचा आदर्श घेऊन आपल्या या श्री क्षेत्र खडांगळी या पुण्य पावन भूमीतील काही भक्त मंडळी तीर्थयात्रेकरता गेली. त्यामध्ये श्री अरुण सुखदेव कोकाटे, श्री बाळू दगू कोकाटे, श्री सीताराम गंगाधर कोकाटे, श्री बाळासाहेब पांडुरंग कोकाटे, श्री रामनाथ एकनाथ ठोक, श्री राधा किसन नरहरी बुचकुले, चिरंजीव अमोल विठ्ठल ठोक, श्री राजेंद्र रामनाथ ठोक, श्री दत्तू रामनाथ ठोक, श्री गणपत रंगनाथ ठोक, श्री रुपेश गोरख ठोक आणि श्री गणेश रामभाऊ भोसले हे आपल्या गावातील सर्व भक्त मंडळी तीर्थयात्रा करण्याकरता गेले. काशी क्षेत्री गंगेच्या किनाऱ्यावरती जाऊन खऱ्या अर्थाने या मंडळींनी आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनातला जो काही काळ आहे तो तीर्थयात्रेकरता समर्पित केलेला आहे. आणि मग आता तीर्थयात्रा झाल्याच्या नंतर ती तीर्थयात्रा परिपूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तीर्थयात्रेच्या सफलतेकरता आपल्या शास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी आपल्या परंपरेने त्या तीर्थयात्रेच्या सफलतेकरता माऊंद केलं पाहिजे. आणि म्हणून माऊंद्याच्या कार्यक्रमाचं आजचं आयोजन. विठाला आपण आपल्या जीवनामध्ये केलेली तीर्थयात्रा सफल व्हावी परिपूर्ण व्हावी फलद्रूप व्हावी ह्याच्याकरता माऊंद केलं पाहिजे. कारण ज्ञानोबरायांनी आणि नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली. लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबराय तीर्थयात्रा करण्याकरता गेले. नामदेव महाराज तीर्थयात्रा करण्याकरता गेले. आता काल परवा सावता महाराजांची पुण्यतिथी होऊन गेली. मला मॉनिटर वाढवा. सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा विचार करत असताना त्या सावता महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना मला असे काही प्रसंग वाचायला मिळाले की नामदेव महाराजांच्या सोबत तीर्थयात्रा करताना सावता महाराज सुद्धा त्यांच्याबरोबर होते. नामदेव रायाधिक संत मंडळींनी जी उत्तर भारतातली तीर्थयात्रा केली ती तीर्थयात्रा झाल्याच्या नंतर नामदेव महाराज पंढरपूरला आले. काय महाराज
नामदेव महाराजांनी जी तीर्थयात्रा केली, मी पुढे त्या अनुषंगाने बोलणार आहे की नामातयाचा किंकर, आणि त्याने केला हा विस्तार. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा विस्तार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नामदेव महाराजांनी केलंय. कुठपर्यंत विस्तार केला माहिती आहे तुम्हाला? कुठपर्यंत? आपल्या महाराष्ट्रापासून 2 ते 2.5 हजार किलोमीटर दूरवर असणारा पंजाब सारखा प्रांत, राजस्थान सारखा प्रांत नामदेव महाराजांनी तीर्थयात्रेच्या रूपाने त्याही प्रांतामध्ये जाऊन वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकवण्याचं काम केलंय. विठाला विठाला ज्ञानोबरायांनी त्या तीर्थयात्रेतले अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतील. नामदेव महाराज तीर्थयात्रेकरता गेले. तिथं एक भवरदास नावाचा एक मुलगा होता, ऐका, मेलेला होता. त्याची आई विधवा होती. एकुलता एक म्हातारपणीचा आपल्याला जर सांभाळ करणारा कोण असेल तर तो आपला मुलगा आहे. म्हातारपणाची माझी काठी गेली, म्हातारपणाचा माझा आधार गेला, आणि म्हणून ती आई दुःख करत होती, शोक करत होती. नामदेव महाराज, ज्ञानोबराय ही मंडळी तीर्थयात्रा करत असताना तिथं गेली. विचारलं, का दुःख करताय? त्या आईने सांगावं, महाराज दुःख करू नको तर काय करू, माझ्या म्हातारपणाची काठी असणारा माझा एकुलता एक मुलगा आज मला सोडून गेलाय. विधवा आहे मी, त्याच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही आहे. असं म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी त्या मुलावरती कृपा केली, आणि त्या मुलाला, मेलेल्या मुलाला नामदेव महाराजांनी जिवंत करण्याचं काम केलं. आणि त्या मुलाचं नाव आहे बाबा भवरदास. नामदेव महाराजांच्या नंतर पंजाब प्रांतातली वारकरी परंपरेची धुरा सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या बाबा भवरदासांनी केलंय. विठाला विठाला नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करून नामदेव महाराज पंढरपुरात आले. पंढरपुरात आल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याच्या पुढे उभं राहावं आणि देवाने सांगावं, नामा, अरे तीर्थयात्रा करून आला तू. हो देवा, अनेक तीर्थ बघितले, अनेक मंदिरं बघितले. तीर्थयात्रेच्या रूपाने अरे साक्षात तुझाच अवतार असणारे ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांची संगती सुद्धा मला तीर्थयात्रेत मिळाली. भगवंताने सांगावं, नामा, मग आता तीर्थयात्रा केली ना, मग तीर्थयात्रेचं फळ जर तुला तुझ्या पदरात पडावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता तू काय केलं पाहिजे? माऊंद केलं पाहिजे. तीर्थयात्रा सफल व्हावं या संपूर्ण, तीर्थयात्रा सफल व्हावं या संपूर्ण, तीर्थयात्रा सफल व्हावया संपूर्ण, तीर्थयात्रा सफल व्हावया संपूर्ण. करिता उद्यापन विधियुक्त, करिता उद्यापन विधियुक्त, गेलिया कष्टाचे होईल सार्थ, गेलिया कष्टाचे होईल सार्थक. करिया उद्यापन विधियुक्त, करिया उद्यापन विधियुक्त, गेलिया कष्टाचे होईल सार्थ, गेलिया कष्टाचे होईल. तीर्थयात्रा सफल व्हावया संपूर्ण, करिता उद्यापन विधियुक्त, करिता उद्यापन विधियुक्त, तीर्थयात्रा सफल व्हावया संपूर्ण, करिता उद्यापन विधियुक्त, भगवंताने सांगावं, नामा, अरे तीर्थयात्रा केली. काय नामदेव महाराजांच्या वरती भगवंताचं प्रेम होतं महाराज. म्हणजे मी त्या दिवशी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बोलून गेलो. या जगाच्या पाठीवर आपल्या जीवनात संकट आली ना, आपण देवाकडे जातो. आपल्या नातेवाईकांनी, घरच्या मंडळींनी, भाऊबंधांनी त्या संकटाच्या वेळी सगळ्यांनी पाठ फिरवली. पाठ फिरवल्याच्या नंतर आपण देवाच्या पुढे जातो, देवाच्या पुढे हात जोडतो, आणि देवाच्या पुढे हात जोडून देवाला काय म्हणतो? देवा, आता या संकटाच्या वेळी सगळ्या लोकांनी माझ्याकडून पाठ फिरवली आहे,
या संकटातून आता मला सोडवणारं, मला वाचवणारं दुसरं कुणी नाही. मला या संकटातून वाचवणारं फक्त आता कोण आहे? तूच आहे. कधी म्हणतो आपण? कधी म्हणतो? हा संकट आल्यावर नाही, त्या संकटाच्या वेळी कोणीच उपयोगी पडत नाही हे समजल्यावर संकट आल्यावर नाही. त्यात द्रौपदीच्या जीवनामध्ये मंत्र वाढवा दादा, मंत्र वाढवा. विठाला 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 विठाला. वाढवा वाढवा वाढवा. हा बस, ते समोरच्याचं पण थोडं वाढवा. आपण देवाला म्हणतो, देवा तुझ्याशिवाय मला कोण आहे? कधी म्हणतो? द्रौपदी म्हटली की नाही देवाला, कृष्णा धावरे लवकरी, लगेच म्हटली नाही बरं. अगोदर बघितलं या कौरवांच्या सभेमध्ये भीष्माचार्यांसारखे, कृपाचार्यांसारखी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असताना अरे कोण माझ्या अंगाला धक्का लावू शकतं? ज्यावेळी त्या दुःशासनाने भरसभेत फरफटत ओढत आणलं ना, ओढत आणल्याच्या नंतर द्रौपदीने कृपाचार्यांकडे बघितलं, भीष्माचार्यांकडे बघितलं, सगळ्यांनी मान खाली घातल्या. नंतर तिला वाटलं आपले 5 पती आहे, त्यांनी माना खाली घातल्या. नंतर वाटलं मी स्वतः क्षत्रिय कन्या आहे, माझ्या बाहुबलाने माझं संरक्षण मी करेल. पण ज्यावेळी स्वतःचं बाहुबळही उपयोगी पडेना, सगळ्यांकडून निराशा झाली की मग तिने कुणाचा धावा केला? देवाचा धावा केला. हे द्रौपदी सारखंच आपलंय महाराज. मला काय द्रौपदीपेक्षा आपलं काय वेगळं आहे? आपल्यावर संकट आलं की आपल्याला वाटतं नाही नाही नातेवाईक उपयोगाला येतील, नाही बाकीचे कोणी आले तर कमीत कमी बायकोचा भाऊ तरी उपयोगाला येईल. काय म्हणतात त्याला? मेवना. मेवना सचिन महाराजांना चांगलं माहिती आहे, पण अजून तुम्हाला नाहीये मेवना. कमीत कमी नातेवाईक उपयोगाला येतील, कमीत कमी आमचे भाऊबंद उपयोगाला येतील. पण ऐका, त्या संकटाच्या प्रसंगामध्ये कुणीच उपयोगाला येत नाही असं ज्यावेळी आपल्याला समजतं ना, मग त्यावेळी आपण देवाच्या पुढे हात जोडतो आणि सांगतो, देवा आता या संकटातून सोडवण्याकरता, या संकटातून वाचवण्याकरता मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. पण नामदेव महाराजांचं जीवन याच्या वेगळं होतं महाराज. आपल्याला देवाला म्हणावं लागतं, देवा मला तुझ्याशिवाय कोणी नाही. नामदेव महाराजांचं जीवन कसं होतं माहितीये? नामदेव महाराजांना देव म्हणत होते, ह्याला माझ्याशिवाय कोणी नाहीये. विठाला 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 लाड केलं डिवाळ नामा माझे तानी, लाड केलं डिवाळ नामा माझे तानी. दयाला माझ्या विना कोण आहे? दयाला माझ्या विना कोण आहे? दयाला माझ्या कोण आहे? दयाला माझ्या कोण आहे? काय जीवन होतं नामदेव महाराजांचं. मी थोडस पुढे जाऊन बोलतो. आपण देवाला म्हणावं, देवा तुझ्याशिवाय मला कुणी नाही, ही भक्तीची सुरुवात आहे. देवाने आपल्याला म्हणावं, माझ्याशिवाय ह्याला कुणी नाही, हा भक्तीचा शेवट आहे. विठाला 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 विठाला. आपण म्हणू देवाला, देवा तुझ्याशिवाय मला कुणी नाही, पण देवाने म्हटलं पाहिजे ना, आता माझ्याशिवाय ह्याला कोण आहे? माझ्याशिवाय या संकटातून सोडवणार. अहो नामदेव महाराजांचं जीवन तसंच होतं. माझा नामा तीर्थयात्रा करून आला. मग नामा जर तीर्थयात्रा करून आला असेल तर त्याची तीर्थयात्रा परिपूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. नामदेव महाराजांची तीर्थयात्रा पूर्ण झाल्याच्या नंतर देवाने नामदेवाला सांगावं, नामदेवा अरे तीर्थयात्रेमध्ये रूपांतर होण्याकरता तू या तीर्थयात्रेचं काय केलं पाहिजे? उद्यापन केलं पाहिजे. आपल्या भाषेमध्ये माऊंद केलं पाहिजे. विठाला विठाला. कारण आपल्या लोकांना एक सवय महाराज, आपल्या लोकांना काय सवय माहिती का? आपल्या लोकांची सवय अशी आहे, आपण जर काही वाईट कर्म केलं, काही जर पाप आपल्याकडून घडलं ना, आपण ते बोलून दाखवत नाही. पण पुण्यकर्म केलं, सत्कर्म केलं की मग ते बोलून दाखवतो. लोकांना सवय आहे 17 वेळा तेच 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 आम्ही तीर्थयात्रा की बोलून दाखवायची लोकांना सवय. एका माणसाने पंढरपूरची वारी करून आला. आषाढी वारी
आत्ताचीच वारी करून आला तो. गावभर लोकांना वारी केली. पंढरपूरला गेलो, 22 तास दर्शन बारी तू भरायलो. किती तास? 22 तास. म्हटले मग बाकीचे गेले होते त्याच्यात काय वेगळे पण? हा म्हटला 22 तास दर्शन बारी तू भरायलो. आणि दर्शन बारीमध्ये एका वारकऱ्याला खूप तहान लागली होती. मग मी काय केलं, 10 रुपयाची पाण्याची बाटली घेतली आणि त्या वारकऱ्याला पाणी प्यायला दिलो. बाटली किती रुपयाची? 10 रुपयाची. 1000 वेळा सांगितलं बा. बाटली केवढ्याची? 10ची. 1000 वेळा सांगितलं. दर्शन बारीमध्ये वारकऱ्याला 10 रुपयाची पाण्याची बाटली, पाणी पाजलं. आता त्याच्याबरोबरच एक दुसरा गावातला वारकरी गेलेला होता. यांनी सांगितलं का लोकांना, मी दर्शन बारीमध्ये 10 रुपयाची बाटली घेऊन वारकऱ्याला पाणी पाजलं. हा मागून मोठ्याने हसायचं. त्यांनी सांगितलं की हसायचं. एकाने त्याला विचारलं का अहो तो त्यांनी केलं ना, वारकऱ्याला 10 रुपयाची बिसलरीची बाटली, पाणी पाजलं, चांगलं काम केलं ना, आणि तुम्ही खुशाला हसतात. त्यांनी सांगत असताना त्याच्याबरोबर जो वारीला गेला होता ना, त्यांनी सांगितलं, म्हटले 10 रुपयाची बिसलरीची बाटली यांनी घेतली, 1000 वेळा लोकांना सांगितलं, पण त्याच दर्शन बारीमध्ये समोरच्या वारकऱ्याची 500ची नोट पडलेली होती, याने उचलून खिशात घातली, ते एकदा नाही सांगितलं. 500ची नोट उचलून खिशात घातली, ते एकदा नाही सांगितलं. आपलं काय, आपल्याकडून सत्कर्म घडलं की आपण लोकांना ते बोलून दाखवतो, आणि वाईट कर्म घडलं की ते मात्र झाकून ठेवतो. पण ध्यानात घ्या, ज्ञानोबरायदिक संत मंडळी काय सांगते, तैसे झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबराय सांगतात, अरे आपण सर्व शेतकरी मंडळी आहे. शेती करत असताना आपण पेरणी करतो, आणि पेरणी केल्याच्या नंतर ते धान्य ज्यावेळी त्या तासामध्ये पडतं, मागून त्याच्यावरती आपण ती माती पण टाकतो की नाही? कशा करता? कारण त्या पडलेल्या बियावरती जर आम्ही वरून माती टाकली नाही तर ते बी उगवलं जाणार नाही. तसं आम्ही केलेलं दान पुण्य जोपर्यंत आम्ही झाकून ठेवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ते आम्हाला फलद्रूप होणार नाही. विठाला सगळ्यांनी उठून पुढे, सगळ्यांनी उठान पुढे या. पुढे जागा आहे इथले पुरुष उठा, पुरुष मंडळ उठा, अमोल उठा, पुरुष मंडळ की पुढं. ती मला मागून म्हणतो होतं कीर्तन कर म्हण, बडबड करू नका. तेव्हापासून मी सांगायचं सोडून दिलं. काय सांगत होतो मी, आपण केलेलं सत्कर्म, आपण केलेला परमार्थ, आपण केली तीर्थयात्रा, ती तीर्थयात्रा फलद्रूप. आपण काय दान पुण्य झाकून ठेवलं पाहिजे, पण आपल्याकडे सवय, आपण ते बोलून दाखवतो. एखाद्याने नर्मदा परिक्रमा केली असेल, एखाद्याने तीर्थयात्रा केली असेल ना, आता आपण जर समजा त्याच्याकडे नंतर भेटी करता गेल्याच्या नंतर मग तो सांगायला सुरुवात करतो. समजा तीर्थयात्रेला गेलो, तो बोलायला सुरुवात करतो, आम्ही खडांगळीवरून निघालो. किती वाजता निघालो? एवढ्या वाजता खडांगळीतून निघालो. इथून निघालो डायरेक्ट ओंकारेश्वरला गेलो. ओंकारेश्वरवरून निघालो उज्जैनला गेलो. आता तो समोरचा माणूस तो गडबडीत असतो, त्याला आपलं 2 मिनिटं भेटून फक्त निघायचं असतं. आले व तीर्थयात्रा करून त्याला प्रोसिजर सांभाळायची असते. हा सांगतो ओंकारेश्वरवरून निघालो. कुठे गेलो? उज्जैनला गेलो. तो म्हणतो, अहो मी नंतर येतो, घरी माझ्या गाया पाणी पाजायचं बाकी, अजून चारा पाणी करायचं बाकी. तर म्हणतो नाही, एवढं ऐकूनच जाय. जोपर्यंत त्याची गाडी परत खडांगळीच्या वेशीत येत नाही तोपर्यंत तो काही थांबायचं नाव घेत नाही. माऊंद करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? माऊंद शब्दाचा अर्थ आहे मावद. मा शब्दाचा अर्थ होतो नको, वदवदती म्हणजे बोलणं. तुम्ही जी काही तीर्थयात्रा केली तुम्ही ती बोलून दाखवू नका. का? कारण ज्यावेळी तुम्ही लोकांना बोलण्याकरता तोंड उघडता, उघडलेल्या तोंडाद्वारे तुम्ही केलेलं सत्कर्म, तुम्ही केलेली तीर्थयात्रा, त्याचं सगळं पुण्य तुम्हाला सोडून जातं. म्हणून बोलू नका, त्याचाच अर्थ आहे माऊंद. विठाला मूळ शब्द काय? मावद म्हणजे बोलू नको. आता आपण त्या मावदाचं काय करून टाकलं? माऊंद केलं. आणि आपल्याला सवय चांगल्या शब्दाचं वाटोळं करायची. ब्राह्मण किती चांगला शब्द आहे, ब्राह्मण चांगला शब्द आहे, पण आपण तिथे थांबलो नाही. आपण त्या ब्राह्मणाचा बामन करून टाकला. बामन
ध्यानात घ्या. मावद बोलू नका. तुम्ही जी तीर्थयात्रा केली असेल, तुम्ही जे सत्कर्म केले असेल, तुम्ही जे पुण्यकर्म केले असेल, ते तीर्थयात्रा, ते सत्कर्म, ते पुण्यकर्म तुम्ही बोलू नका. जर तुम्ही बोलले नाही तर ते फलद्रूप होईल, तर खऱ्या अर्थाने त्याची फलश्रुती तुम्हाला मिळेल. आणि हे करण्याकरताच आम्ही काय करायचंय तर मौंद करायचंय. विठाला आणि म्हणून या मौंद्याच्या निमित्ताने ही सगळी भक्त मंडळी, सगळी भक्त भागवत मंडळी, खऱ्या अर्थाने या मंडळींनी तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रा करून सुखरूप ही मंडळी आपल्या गावात आलेली आहे. त्यांची तीर्थयात्रा सफल होण्याकरता, त्यांची तीर्थयात्रा परिपूर्ण होण्याकरता ह्या मौंद्याच्या कार्यक्रमाचं आयोजन खरं तर खूप गोड या ठिकाणी आयोजन या सगळ्या मंडळींनी केलं आहे. आपला सप्ताह चालू आहे, त्याच्यामुळे सप्ताहासारखं वातावरण असं काही म्हणण्याचं कारण नाही. आणि खडांगळीकरांचं विशेष प्रेम महाराज माझ्यावरती. म्हणजे सप्त्यामध्ये मी जरी 8 दिवसात कुठं नाही बसलो म्हणजे 8 दिवसात जर कुठं नाही बसलो तरी ते कुठून तरी कुठेतरी मला बसवतातच. विठाला मला वाटतं मागच्या वेळी असंच झालं होतं आणि ह्या वेळी असंच झालं. चांगलं आहे, चांगलं आहे. ह्या सगळ्या मंडळीचं प्रेम आहे, गोड नियोजन आहे, खूप सुंदर वातावरण आहे. गोडजांनी गाण्याची साथ जी मंडळी करताय, गजानन महाराज नाही का. आपण त्या गणपती बाप्पाची जर सोंड बघितली तर ती कशी असते, अशी वाकडी असते, पण वाकडी होऊन परत सरळ होते. तसं आमचे गजानन महाराज गाताना तालाच्या बाबतीत भरपूर वाकडं तिकडं गातात, पण बरोबर तालावर त्या गजाननाच्या सोंडीसारखे सरळ येतात. आदरणीय आमचे गजानन महाराज आहे, आदरणीय आमचे सोपान महाराज. एकदा टाळ्यांच्या गजरात ह्या मंडळीचं स्वागत करू. आपल्या भागाचं भूषण, आपल्या भागाचं वैभव आदरणीय आमचे सचिनजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे प्रवीण महाराज, त्या दिवशी त्यांनी खूप गोड कीर्तन केलं. एकदा त्यांच्याही करता टाळ्या वाजवा. चांगले महाराज, आपल्या भागातली, आपल्या गावातली ही सगळी मंडळी तयार होते. आमच्या प्रवीण महाराजांचा मुळातच स्वभाव सगळा सात्विक असल्यामुळे निश्चित गोड कीर्तन त्यांनी केलं. त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद. थोडे आमचे दोन्ही दत्ता महाराज नाही का, दत्ता महाराज नंबर 1 आणि दत्ता महाराज म्हणजे 2 नंबर असं काही नाही, पण मग दोन्ही दत्ता महाराज. आमच्या इकडे संदीप महाराज, दोन्ही चोपदार, विनयकरी बाबा, आमच्या गुरुकुलातली सगळे विद्यार्थी मंडळी, आमचे रोशनदादा ऑपरेटिंग करताय. आपण सर्व पाहुणे मंडळी, आपतेष्ट मंडळी, सर्व भाविक मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. काहीशा वेळेत अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला ह्या सगळ्या मंडळींनी आपल्याकरता गंगामयेचं जल या ठिकाणी आणलेलं आहे. आपण या ठिकाणी गंगा पूजन केलं की नाही. काही वेळापूर्वी सकाळी या ठिकाणी गंगा पूजन केलं आणि गंगा पूजन केल्यानंतर त्या गंगेच्या जलाची गावातून काय काढली, मिरवणूक काढली. लक्ष देऊन ऐका. आपल्या सगळ्यांकरता जसं आपल्याला आपली जन्म देणारी आई असते, जन्म देणारी एक जशी आई असते, तशा इतर सुद्धा काही माता आपल्या जीवनामध्ये असतात. पहिली माता आपली जन्मदात्री माता. दुसरी माता, लक्ष देऊन ऐका, जशी जन्मदात्री माता आपल्याकरता असते तसं दुसरी माता म्हणजे आपली ही भूमी माता आपल्याकरता असते नाही का. लक्ष देऊन ऐका. जितके उपकार आपल्यावरती जन्म देणाऱ्या आईचे आहे, तितकेच उपकार आपल्यावरती आपल्या जन्मभूमीचे. विठाला 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 ही जन्मभूमी. म्हणून जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी घरी असे. स्वर्गापेक्षा मोठं स्थान जर आपल्या जीवनामध्ये कुणाचं असेल तर ते आपल्या आईचं आणि आपल्या जन्मभूमीचं. आपल्या या भूमातेचे फेडीन पांग सारे नाही का. हे आपल्याकरता आई आहे, जन्मभूमी आपल्याकरता माता आहे. जशी आपल्याला जन्म देणारी आपली आई आहे तशी आपली जन्मभूमी सुद्धा आपल्याकरता आईच आहे. चला पुढे. गाय माताचे, म्हणून आपण गाईला सुद्धा काय म्हणतो, गोमाता. जशी गोमाता आपल्याकरता आई आहे त्या पद्धतीने गंगा सुद्धा आपल्याकरता आईच आहे, ती सुद्धा आपली माताच आहे. गंगा मैया सुद्धा आपली कोण आहे, माताच आहे. महाराज तुम्ही गंगेला आईचं वर्णन, आईचं रूप, आईच्या रूपकातून तुम्ही गंगेकडे कसं बघता तर लक्ष देऊन ऐका. कधी कधी काय होतं माहिती आहे, 2 माणसांमध्ये गुण सारखे असले, गुण जर आपल्याला सारखे दिसत असले तर मग आपल्याला उपमा द्यायला काही हरकत नाही. 2 माणसांमध्ये फक्त गुण सारखे दिसत असले पाहिजे, 2 व्यक्तींमध्ये, 2 वस्तूंमध्ये. मी कायम एक दृष्टांत सांगत असतो. एका मुलीचं लग्न झालं, समजा आपल्याच खडांगळीतली मुलगी, तिचं लग्न करायचं ठरलं. कुठं द्यायची,
हा कुठं द्यायची बोला ना पटकन जवळपास कुठंतरी देऊन टाकू वडांगडीला द्यायची वडांगडी ह्या भागाचं चांगलं आहे महाराज आपल्या भागाचं लय चांगलं आहे खडांगीतल्या पोरी वडांगडीतल्या मेंढीतल्या चोंडीतल्या कीर्तांगडीत परत कीर्तांगडीतल्या मेंढीमध्ये मी केली ना त्याच्यामुळे मला माहिती आहे हे आपल्या भागात चांगलं आहे मी एकदा विचारलं म्हटलं का हो तुम्ही सगळ्या पोरी इथलेच संबंध जवळचे लांबचे संबंध काय ऊस पडले का ते एका माणसाने सांगितलं ते म्हटले महाराज जवळ संबंध केल्याचा फायदा असतो म्हटलं काय फायदा असतो 10व्या मावतील लवकर जाता येतं म्हणजे बरं त्याच्यात आपल्याकडे 10 येईल लवकर 8 वाजताच सगळं आवरून जातं चांगलं आहे सोयीचा विचार करता तुम्ही विठाल ऐका त्या मुलीचं लग्न झालं ती मुलगी पुन्हा माहेरी आल्याच्या नंतर तिच्या मैत्रिणींनी बोलायला सुरुवात केली बाई तुझं लग्न झालं म्हटले हो लग्न झालं सांग तुझं सासर कसं आहे म्हटले माझ्या सासरविषयी काय बोलावं माझं सासर म्हणजे गोकुळासारखं आहे त्या मुलीने सासराला कशाची उपमा दिली गोकुळाची सासर कशासारखं गोकुळासारखं दुसऱ्या मैत्रिणी प्रश्न विचारला बाई कळालं तुझं सासर तुझे सासू सासरे कसे कारण पूर्वी सुनेला सासुरवास होता ऐकता ना तुम्ही सगळे ह्या पूर्वी शब्दाला अंडरलाईन करा पूर्वी सुनेला सासुरवास होता आता काळ बदलला दिवस बदलले आता सुनेला सासुरवास नाही आता सासांना सुनवास आहे महाराज पूर्वीच्या काळी सुनेला टेन्शन सासू कशी मिळेल आता दिवस बदलले आता सासूला नाही टेन्शन आता सुनेल नाही टेन्शन आता टेन्शन कोणालाय सासूला काय टेन्शन आहे हा थोडं अलीकडे या तुम्ही फार पुढे गेले हा कशी मिळेल हा भाग नंतरचा आहे आज अगोदर मिळेल की नाही हेच टेन्शन आहे विठाला आता सासूला टेन्शन कशी मिळेल की नाही बरं मिळेल समजा मिळाली तर कशी मिळेल दिवस बदलतात त्या मुलीला विचारलं बाई सांग तुझे सासू सासरे कसे तिने सांगितलं माझं सासर म्हणजे गोकुळासारखं माझ्या सासू सासऱ्यांविषयी काय बोलावं माझे सासू सासरे म्हणजे साक्षात शंकर पार्वतीचा जोडा सासू सासऱ्यांना कशाची उपमा दिली शंकर पार्वतीची तिसऱ्या मुलीने प्रश्न विचारला बाई तुझे सासरे कळाले सासू सासरे कळाले सासर कळालं पण तुझे हे कसे आहेत हे म्हणजे हा पतिदेव मिस्टर पती तिने सांगावं ह्यांच्याविषयी काय बोला आणि माझं सासर म्हणजे गोकुळासारखं माझे सासू सासरे म्हणजे साक्षात शंकर पार्वतीचा जोडा आणि ह्यांच्याविषयी काय बोलावं हे तर शंकराच्या पुढचे म्हणजे काय सांगितलं शंकराच्या आता शंकराच्या पुढे कोण असतं म्हणजे हा साक्षात कोण म्हणा नंदीबाई साक्षात कोण हा नंदीबाई चौथ्या मैत्रिणी प्रश्न विचारला बाई यांच्याविषयी कळालं तुझी ननंद कशी आहे जसा ननंदेचा विषय निघाला ना तसे तिचे डोळे लाल बुंद झाले ती म्हटली माझी ननंद म्हणजे साक्षात लवंगी मिरची ननंदीला उपमा कशाची दिली लवंगी मिरची आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ती ननंद दिसायला लवंगी मिरची सारखी का बोला दिसायला सारखी का नाही तिचा रंग लवंगी मिरची सारखा आहे का नाही मग ननंदेला लवंगी मिरचीची का उपमा दिली त्याचं कारण ननंदेच्या लवंगी मिरचीच्या ठिकाणी असणारा तिखटपणा हा गुणधर्म कुणाच्या ठिकाणी पाहायला मिळतो लवंगी मिरचीच्या ठिकाणी ह्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये गुणता सादृश्य म्हणतात महाराज तुम्ही गंगेला आईची उपमा देतात का गंगेला आई म्हणतात नेमकं दोघांमध्ये काही सादृश्य आहे का तर गंगेमध्ये आणि आईमध्ये किती सादृश्य आहे सांगतो भजन करा विठाला कारण साधू संतांनी गंगेकडे बघत असताना नदी म्हणून बघितलं नाही साधू संतांनी गंगेकडे बघत असताना काय म्हणून बघितलं परिशिव माते माझी विनवणी परिशिव माते माझी विनवणी परिशिव माते माझी विनवणी परिशिव माते माझी विनवणी परिशिव माते माझी विनवणी
परिसे हो परिसे हो माझे स्वामी तीर्थाचे सकळ स्वामी तीर्थाची चरणे भागीरथी दोष निवारण भागीरथी दोष निवारण भागीरथी दोष निवारण भागीरथी काय शब्द आहे महाराजांचे. तुकोबरायांनी गंगा मातेला जे पत्र लिहिलं, काही मंडळी तीर्थयात्रेकरता निघाली, महाराजांनी त्यांच्याकडे पत्र दिले. पहिलं पत्र दिलं काशी विश्वनाथाला, दुसरं पत्र दिलं गयेला आणि तिसरं पत्र दिलं गंगा मैयेला. मग गंगा मैयेला पत्र देत असताना महाराज काय सांगतात, परिसी ओ माते माझी विनवणी, परिसी ओ माते माझी विनवणी. गंगेला काय म्हटलंय महाराजांनी, माता म्हटलंय, आई म्हटलंय. का आई म्हटलंय, हे बघा, आईचा एक स्वभाव असतो. आईचा स्वभाव कसा असतो माहितीये, एका आईला समजा 2 मुलं आहे, एक लहान आहे एक मोठा आहे. एका आईला 2 मुलं आहे. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्या 2 मुलांपैकी आई प्रेम करताना दोन्ही मुलांवर सारखं करते की कमी जास्त प्रमाणात करते? बोला बोला बोला. हा, सारखं करते का कमी जास्त प्रमाणात करते? हा, नंतर यांचा असा एक अविश्वास हे तयार करतात की नाही त्याच्यावरच जास्त प्रेम, त्याला जास्त जवळ धरतात. तो नंतरचा यांचा प्रसंग आहे. आणि त्यांनाही सांगणारं कोण असतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, मला तिकडे जायचं नाही. मला फक्त एक म्हणायचं आहे, आई प्रेम करत असताना 2 मुलं असतील तर दोघांवर सारखं करते की कमी जास्त करते? नाही. 2 मुलं असतील तर त्या 2ही मुलांच्या संदर्भाने आईच्या अंतःकरणामध्ये भेद नसतो, कारण आईच्या करता सगळी मुलं ही सारखीच असतात. आमच्या गंगामाईकडे चला ना, गंगामाईकडे सुद्धा कुठला भेदभाव नाही महाराज. देव नदी पवित्र आहे म्हणून मी तिचाच स्वीकार करणार. आणि खऱ्या अर्थाने सोमठाण्यातून येणारे ते ओहोळ, सोमठाण्याची येणारी सगळी घाण मग मी ती स्वीकार करणार नाही, सांगवीची येणारी घाण मी स्वीकार करणार नाही, असं गंगामाई म्हणते का? गावा मागील ओहोळ गंगान माली अमंगळ, गंगान माली अमंगळ, गंगान माली अमंगळ, मागील मोळ गंगान माली अमंगळ, गंगान माली अमंगळ, गंगान माली अमंगळ. हे गावा मागील ओहोळ माली अमंगळ, गंगान माली अमंगळ, गंगान माली अमंगळ, गंगान माली अमंगळ, गंगान माली अमंगळ. आहे का गंगेकडे भेदभाव आहे का कुठला? अजिबात नाही. जा तुम्ही उत्तरेमध्ये जा, उत्तर भारतात गेल्याच्या नंतर गंगेला अनेक पवित्र नद्या येऊन मिळतात. आणि गंगेच्या तीर्थावरती बसलेली जी मोठमोठी शहर आहे ना, त्या मोठमोठ्या शहरांची गटार सुद्धा गंगेमध्ये मिळते. पण गंगेने कधी त्यांचा अवहेर केलाय का? अजिबात नाही. वर्जित गंगा नाही उत्तम अधम जगा, नाही उत्तम अधम जगा, नाही उत्तम अधम जगा. वर्जित गंगा नाही उत्तम अधम जगा, नाही उत्तम अधम जगा, नाही उत्तम अधम जगा. मला सांगा ना, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. वर्जित गंगा नाही उत्तम अधम जना.
गंगेच्या किनाऱ्यावरती चांगला मनुष्य गेला म्हणून गंगा मैया त्याला पाणी पाजते, आणि गंगेच्या किनाऱ्यावरती वाईट मनुष्य गेला म्हणून गंगा मैया तिचा अवहेर करते का? नाही नाही. उत्तम, मध्यम, अधम हा भेदभाव आमच्या गंगेच्या ठिकाणी नाही. थोडंसं पुढे जाऊन सांगतो. गाय पवित्र आहे, गाय आमच्याकरता माता आहे, म्हणून गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होणी मारू. गाय पवित्र आहे म्हणून गायीची तहान हरण करण्याचं काम मी करणार, आणि वाघ दुसऱ्यांना त्रास देतो, हिंस्र पशु आहे म्हणून माझ्या पाण्याच्या द्वारे विष त्याला देऊन त्या वाघाला मारणार, असं गंगा म्हणते का? हे नेनेची गा करू तोय जैसे. तसं ज्या पद्धतीने आमच्या आईच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो ना, आमच्या गंगा मैयेच्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. विठाला चला पुढे. एक स्त्री आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करते, पण मुलाबाळांचा सांभाळ भूपार घुमाई. हरी हरी चला कार्यक्रमाचे यजमान पुढे ढोबार घुमाई. जय जय विठोबार घुमाई. ढोबार घुमाई. चला कार्यक्रमाचे सर्व यजमान पुढे या. ढोबार घुमाई. जय जय विठोबार घुमाई. ढोबार 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 जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, यात्रा जाय चुकू नको. आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा केली पाहिजे, आणि मग ती तीर्थयात्रा केली पाहिजे. पण तीर्थयात्रा करत असताना कधी केली पाहिजे? 70च्या नंतर, बरोबर ना? 50च्या नंतर मग कधी केली पाहिजे? तीर्थयात्रा करत असताना कधी केली पाहिजे? महाराज सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय,
योगेश भाऊ, आम्ही हे आपण ऐकत होतो, अभंग कीर्तनामध्ये सांगत होतं की जवळ हे सकळ सिद्ध आहे. या अभंगावर मी बऱ्याचदा कीर्तनं केली, पण कीर्तनं करायची म्हणून करायची, सांगायचं म्हणून सांगायचं. पण तुकाराम महाराजांच्या उक्तीचा अनुभव मला कधी आला माहिती आहे? ज्यावेळी आम्ही केदारनाथला गेलो. मागच्या वर्षी आम्ही केदारनाथला गेलो होतो. आता इथं बरीच मंडळी केदारनाथला गेलेली असतील. बद्रीनाथ, केदारनाथ, जे उत्तर भारतातली ज्याला 4 धाम म्हटलं जातं, त्या 4 धामांपैकी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. त्या केदारनाथला जात असताना अक्षरशः तुम्हाला खरं नाही वाटणार, आता माझं वय काही फार विशेष नाही. लोक मला जरी बाबा म्हणत असले तरी मी काही बाबाच्या वयाचा नाही आहे. 28-29 माझं वय. आम्ही केदारनाथला जात असताना, एवढं कमी वय असताना, आणि शिवाय आम्ही पायी नाही गेलो, घोड्यावर बसून गेलो. त्या काय खच्चर का काय म्हणतात ते, त्याच्यावर बसून. काय हां, ते खेचर, ते धर घोडा आहे नाही गाढव आहे नाही, मधलीच प्रजाती ती, त्याच्यावर बसून गेलो आम्ही. अक्षरशः इतकं कमी वय असताना सुद्धा त्या घोड्यावर बसून जाऊन सुद्धा आम्हाला सगळं 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 सोबतच आठवत होतं महाराज, मागचं पुढचं सगळं. म्हणजे अक्षरशः इतके हाल झाले, इतके हाल झाले, इतके हाल झाले. मी वरून खाली आल्याच्या नंतर विचार करत होतो, आपण तरुण आहे, आणि तरुण असताना सुद्धा जर आपल्याला केदारनाथ करण्याकरता इतका त्रास होत असेल तर ह्या म्हाताऱ्या मंडळींची काय अवस्था होत असेल. मला वाटतं ह्याचा अनुभव तुकाराम महाराजांनी घेतला असेल आणि म्हणून लिहून ठेवला असेल. जवळ हे सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत हातपाय चांगले, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंतच आपण तीर्थयात्रा करू शकतो, तोपर्यंतच हे करणं शक्य आहे. अन्यथा म्हातारपणामध्ये या सगळ्या गोष्टी करणं कठीण आहे, अवघड आहे. आता आम्ही बघतो वारीला मंडळी जातात. आमच्या गणपत बाबांची इथून आपल्या सगळ्या खडांगडीवरून आपल्या सगळ्या दिंड्या असतात. पंढरपूर असते, पैठण असते, त्र्यंबकेश्वर असते, सगळ्या दिंड्या असतात. ते दिंड्यामध्ये वारकरी जर बघितलं तर निम्मे वारकरी दिंडी, तर निम्मे वारकरी कुठं? तुम्हाला चांगला अनुभव दिसतो याचा मला. कोण म्हणता आबा बाबा बाबा, आगा गा गा, काय म्हणतात ते आता मी तुम्हाला काही कीर्तनात सांगू का? पण किती त्रास होतो की नाही? 20-25, 15-20 किलोमीटर चालायचं असतं रोज, तरी इतका त्रास होतो. तीर्थयात्रा आपण म्हातारपणामध्ये करू शकत नाही. म्हणून आताच खुणगाड बांधून ठेवा. जोपर्यंत हातपाय चालताय, जोपर्यंत शरीर साथ देतंय, तोपर्यंतच तीर्थयात्रा जाय चुकू नको. आणि म्हणून याच प्रमाणाचा आदर्श घेऊन आपल्या गावातली ही सगळी मंडळी तीर्थयात्रा करून आली. त्यामध्ये श्री अरुणजी सुखदेव कोकाटे, श्री बाळू दगू कोकाटे, श्री सीताराम गंगाधर कोकाटे, श्री बाळासाहेब पांडुरंग कोकाटे, श्री रामनाथ एकनाथ ठोक, श्री राधाकिसन नरहरी बुचकुले, चिरंजीव अमोल विठ्ठल ठोक, राजेंद्र रामनाथ ठोक, दत्तू रामनाथ ठोक, गणपत रंगनाथ ठोक, रुपेश गोरख ठोक, गणेश रामभाऊ भोसले, ही सगळी मंडळी आता व्यासपीठावर बसलेली. एकदा यांच्याकरता सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ह्यांच्याकडे बघून मला नाही वाटत की तुमच्यामध्ये हातपाय दुखणारे, काही कमरावाले, काही मणकेवाले असतील, म्हणून एखाद दोन अपवाद सोडून द्या. पण या सगळ्या मंडळींनी आनंदाने तीर्थयात्रा केली. त्यांनी जशी तीर्थयात्रा केली तशी आपल्या सगळ्यांकडून तीर्थयात्रा घडावी, हे आपण पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करूया. आपण सर्वजण तीर्थयात्रा करून आलात, निश्चित त्या तीर्थयात्रेचं फळ आपणा सर्वांच्या पदरात पडेल, यात काही शंका घेण्याचं कारण नाही. याही पुढे उत्तरोत्तर आपणा सर्वांकडून ही तीर्थयात्रा घडावी आणि खऱ्या अर्थाने तीर्थयात्रेचं पुण्य आपल्या पदरात पडावं, याकरता भगवान परमात्म्याने आपणा सर्वांना उदंड आयुर आरोग्य द्यावं, अशी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांचा आदर्श घेऊन आपणही पण जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाही, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरी गुण गाय ऐक वहिला. आपल्याला काळ कधी न्यायला येईल सांगता येईल का? काही सांगता येणार नाही. मग काळाने येण्याच्या आत मनी भाव धरुणी भला, न वंचे त्याला चुकू नको. महाराज सांगतात, अरे तुम्ही पैसा भरपूर कमवला, संपत्ती भरपूर कमवली, पण ती संपत्ती कमवत असताना जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन येती. ती संपत्ती तीर्थयात्रेमध्ये साधू संतांच्या सेवेमध्ये आपण खर्च करावी. सत्याचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको. दशा यवन बाणली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी. अजून तारुण्यात आहे ना तुम्ही,
मग तारुण्यात काय करा, संत संघामध्ये राहा, काम क्रोधादी विकारांचा त्याग करा. आणि हे जर सगळं तुमच्याकडून घडलं नाही, सत्य आचरण तुम्ही तुमच्या जीवनात केलं नाही, साधू संतांची संगती तुम्ही तुमच्या जीवनात केली नाही, भगवान परमात्म्याचं अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव ठेवून भजन जर तुम्ही केलं नाही, खऱ्या अर्थाने तीर्थयात्रा जर तुम्ही केली नाही, तर हे पुण्य तुमच्याबरोबर खऱ्या अर्थाने तुमच्या पदरात हे पुण्य पडणार नाही. आणि हे पुण्य जर तुमच्या पदरात पडलं नाही, तर मग यमाच्या काय जाब देसा होशील तू, पुढे जाऊन तिथं जाऊन काय तू जाब देशील. खऱ्या अर्थाने तुमच्या सोबत येणारं ही पुण्य आहे, सत्कर्म आहे, तीर्थयात्रा आहे. मग हे सगळं केलं नाही तर मग खऱ्या अर्थाने तुमच्या सत्ता संपत्ती पैसा अडका तुमच्या बरोबर येणार नाही. आणि मग तुम्ही खऱ्या अर्थाने यमाच्या दरबारामध्ये बोलण्याकरता तुमच्याकडे शब्द नसतील, मग तेथे न चले काही, तिथं तुमचं काही चालणार नाही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, सत्ता संपत्ती सगळं इथं राहील, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे यमाज्ञा, तुमच्यासोबत काय येणार आहे, तुमचं संचित येणार आहे. जन्मभर केलेलं पुण्यकर्म, जन्मभर केलेली संत संगती, जन्मभर केलेला दानधर्म, जन्मभर केलेला परोपकार, जन्मभर केलेली तीर्थयात्रा, या सगळ्याचं पुण्य तुमच्या सोबत येणार आहे संचिताच्या रूपाने. पुढे संचित जाईल ग्वाही, ते संचित तुमच्यासोबत येणार आहे. तुका म्हणीत यमाज्ञा, ही आज्ञा कुणाची, यमाची आहे. म्हणून तुम्ही काय करा, जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाया एक वहिला. मनी भाव धरुणी बलान वंचे, त्याला चुकू नको. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आपल्या गावातली ही सगळी भक्त भागवत मंडळी खऱ्या अर्थाने तीर्थयात्रा करून आलेली आहे. गंगामायेचं जल त्यांनी आपल्या दर्शनाकरता आणलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या मंडळीला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. त्यांच्याकडून अशीच तीर्थयात्रा यापुढे घडावी, पांडुरंगाकडे ही प्रार्थना करतो. त्यांनी जशी तीर्थयात्रा केली तशी आपल्याही जीवनामध्ये तीर्थयात्रा घडावी अशी प्रार्थना पांडुरंगाकडे करतो. आणि खऱ्या अर्थाने आजचा जो पर्व काळ आहे, श्रावण मासाचा पर्व काळ आहे, काशी माऊंदा आज आहे. एकदा सर्वजण मोठ्या प्रेमाने भजन करूया आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देऊया. सगळ्यांनी वरती हात करा एक साथ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. एक साथ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. एक साथ. ही मंडळी काशीवरनं गंगाजल आपल्याकरता घेऊन आली. आपण भोलेनाथ दर्शनाकरता जरी जाऊ शकलो नाही, पण असं भजन करायचं, असं नामस्मरण करायचं की काशीवरनं भोले बाबा इथं आले पाहिजे. एक साथ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः. बोला बोला बोला. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. जय हो जय हो. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. बोला बोला सर्वांनी बोला. क्या बात है. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले